मित्रांनो, हे ऐकून, हे जाणून, हे समजून घेऊन तुम्हाला आनंद वाटेल आणि अभिमानही वाटेल, की न्यायालयसुद्धा मानवतेच्या भूमिकेतून किती चांगला विचार करू शकतात. मित्रांनो, एका जोडप्याचा एकुलता एक मुलगा हा मरण पावला आणि आपल्याला आई-बाबा होण्याचं जे सुख आहे किंवा आई-बाबा असण्याचं जे सुख आहे, ते सुख नियतीने हिरावून घेतलं. आता आपल्याला आई किंवा बाबा अशी हाक मारणारं कोणी नाही. तेव्हा या 50 वर्ष वयाची क्रॉस केलेल्या किंवा 50 वर्ष पूर्ण होऊन त्याच्यापुढे गेलेल्या 52 असेल, 53 असेल, 54 असेल, 55 असेल, म्हणजे वय वर्ष 50च्या पुढे वय असलेल्या या जोडप्याने आपल्याला पुन्हा मूल व्हावं यासाठी IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन याद्वारे पुन्हा माता-पिता होण्यासाठी केलेला अर्ज मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे. 52 वर्षाची एक महिला आणि तिच्या पतीला याद्वारे पुन्हा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन करून माता-पिता होण्याचं सुख अनुभवता येणार आहे. आता तुम्ही मला म्हणाल, की हे सगळं तुम्ही काय सांगताय? काय घडलंय? ते आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो, हा जो अ, कायदा आहे म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ज्याला आपण कायद्याच्या भाषेत असिस्टेड रेग्युलेशन असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन ॲक्ट 2021 यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, की तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करून मूल हवं असेल, तर त्याच्यासाठी कायद्याने काही निकष आणि काही मर्यादा निश्चित केलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, की महिलेचं वय हे 50 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये आणि ही जी घटना घडली ज्याच्यामध्ये न्यायालयाने त्या पती-पत्नीला IVF तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा माता-पिता होण्याची मंजुरी दिली. त्याच्यामध्ये या दोघांचं वय वर्ष 50 ओलांडलेलं आहे. आता ह्याच्यामधला कायदा 50 वर्षापुढील महिलांना हे तंत्रज्ञान त्यांच्यावर अवलंब करण्यास परवानगी देत नाही. परंतु न्यायालयाने ही अट ह्या केसमध्ये किंवा ह्या खटल्यामध्ये तुर्तास बाजूला ठेवलेली आहे किंवा शिथिल केलेली आहे. आणि जी पद्धत ह्या दोघा पती-पत्नीला योग्य ठरेल त्या पद्धतीचा म्हणजे वैद्यकीय पद्धतीचा अवलंब करून त्यांना पुन्हा माता-पिता होण्याचं सुख प्राप्त होण्यासाठी न्यायालयाने योग्य ते आदेश दिलेला आहे. त्या महिलेचं वय केवळ 50 आहे म्हणून ती आई होऊ शकत नाही कायद्याच्या बंधनामुळे. तर असं बंधन टाकणं किंवा असं बंधन आवळणं योग्य होणार नाही असं मत न्यायालयाने नोंदवलेलं आहे. आता झालं काय होतं तर ह्या 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 पती-पत्नीचा जो मुलगा होता, एकुलता एक होता, 21 वर्षाचा होता. त्याला तो काही कारणामुळे आजारी होता आणि त्याच्या अवयवांनी म्हणजे हृदय असेल, यकृत असेल किंवा किडनी असेल, त्यांनी काम करणं बंद केलं होतं आणि त्याला कावीळसुद्धा झाली होती. म्हणजे काहीतरी दूषित घटकांमुळे त्याला या ताप, थंडी जे काही असेल ते घडून तो आतड्यांमध्ये कावळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. आणि ह्या सगळ्या घटनांमध्ये त्याच्या अवयवांनी काम करणं बंद केल्यानंतर तो मृत्यू पावला. आणि ह्या
तो मृत्यू केव्हा पावला तो मृत्यू? तर 19 ऑक्टोबर 2025 रोजी. आता आपला एकुलता एक मुलगा मरण पावला. आता आपल्याला माता-पिता असण्याचं सुख किंवा माता-पिता असण्याचं जे समाधान आहे, ते आपल्या आयुष्यातून नाहीसं झालं आणि आम्हाला पुन्हा माता-पिता व्हायला आवडेल अ, यासाठी त्यांनी रुग्णालयाला संपर्क केला आणि रुग्णालयाला सांगितलं, की आम्हाला IVF तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा माता-पिता व्हायचं आहे. म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आता रुग्णालयाने हा जो कायदा आहे मी तुम्हाला सांगितलेला, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन ॲक्ट 2021च्या अनुच्छेद 21 ह्या अन्वये ह्या दोघा पती-पत्नीचा दावा किंवा या दोघा पती-पत्नीचं म्हणणं खोडून काढलं आणि त्या महिलेला सांगितलं, की तुमचं वय 50च्या पुढे आहे. कायदा 50च्या पुढील महिलेला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा आई होण्याची मुभा देत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यावर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ही हे तंत्रज्ञान वापरू शकत नाही. आता हे जे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे अ, ह्या ह्या यामध्ये हे जे वय निश्चिती आहे, की महिलेचं वय 50 वर्षापेक्षा अधिक नसावं, पुरुषाचं वय 55 वर्षापेक्षा अधिक नसावं. आता हे अटी घालण्याचं कारण असं, किंवा तुम्हाला जे तंत्रज्ञान आहे ते तुमच्या शरीराला मानवेल का? तुमच्या शरीराचे जे रिप्रोडक्टिव्ह अवयव आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह अवयवांद्वारे जी जैविक क्रिया घडून येते, ती तेवढी सक्षम, ती तेवढी निरोगी, ती कुठलंही व्यंग नसलेलं बाळ निर्माण करणारी अशी असेल किंवा नसेल. जास्त वयानंतर तुमचे स्त्रीबीज असेल किंवा पुरुषाकडे असणारे शुक्राणू असेल, यांची गुणवत्ता, यांची सक्रियता, यांची कार्यक्षमता ही मंदावलेली, कमी झालेली असते. त्यामुळे तिथे ते वयाची अट घातलेली आहे. परंतु ह्या रुग्णालयाच्या अशा निर्णयानंतर हे जोडपं उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने ह्या जोडप्याच्या मुलाचा झालेला मृत्यू लक्षात घेऊन त्यांना माता-पिता होण्याच्या अधिकारापासून वंचित राहावं लागू नये किंवा माता-पिता होण्याचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेतला जाऊ नये. केवळ कायद्याच्या कठोर अशा अटी शर्तींमुळे न्यायालयाने मानवता, सहृदयता, माता-पिता होण्याची तळमळ ह्या बाबी लक्षात घेऊन ह्या जोडप्यासाठी त्या अटी शिथिल करून त्यांना हव्या त्या रुग्णालयात, हव्या त्या पद्धतीने पुन्हा माता-पिता होण्याची परवानगी दिली आणि तसं निकालपत्र जाहीर केलं. न्यायालय म्हणतंय, "द जॉय ऑफ पॅरेंटहूड इज अवेलेबल टू देम अँड कॅनॉट बी स्नॅच्ड अवे बाय बॅरियर्स ऑफ लॉ." कायद्याच्या अडथळ्यांमुळे त्यांच्याकडून माता-पिता होण्याचा हक्क हिरावून घेणं योग्य होणार नाही. आता हे जजमेंट, हे निकालपत्र न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. न्यायमूर्ती मिश्रा यांनी या जोडप्याची जी याचिका होती ती मंजूर केली आणि त्यांना हे जे आहे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ही घेण्याची मुभा दिली, परवानगी दिली आणि त्याच्या आधी त्यांची वैद्यकीय तपासणी करून ते सदर असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी घ्यायला सक्षम आहेत किंवा कसे याची खातरजमा करण्यास सांगितले. तज्ज्ञ डॉक्टरांचं अभिप्राय घेण्यास सांगितले आणि
अशा प्रकारे त्यांना मातापिता होण्याचा आनंद ते घेऊ शकतात, अशा पद्धतीचा एक मानवतावादी निकाल त्यांनी दिलेला आहे. तर याबद्दल न्यायालयाचं आपण अभिनंदन करूया आणि असे माणसांच्या इच्छा, आकांक्षा माणूस जन्माला येतो, विवाह करतो, लग्न करतो, आपली संतती तिला जन्म देतो आणि आपला वंश पुढं चालवतो. तर हा अधिकार स्त्रीला आहे, पुरुषाला आहे आणि असं काही नियती घडवून आणते, की त्यांचं एकुलतं एक लेकरू हे देवाघरी गेलं आणि त्यांना पुन्हा माता-पिता व्हावंसं वाटलं, तर तो हक्क हिरावला नाही न्यायालयाने. न्यायालयाने तो बहाल केला. तर ही आनंदाची गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ, रील पाहण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांना माझ्या चॅनलबद्दल, रीलबद्दल सांगा. फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका असंही सांगा. माझ्याशी जोडलेले राहा. तुम्हाला वेगळं काही ऐकायचं आहे का? वेगळं काही समजून घ्यायचं आहे का? आजच्या जगात काय घडतंय आजूबाजूला हे जाणायचं आहे का? तर माझ्यासोबत तुमचं जोडलेलं राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून फॉलो करा, सबस्क्राईब करा. वेगळं काहीतरी, नवं काहीतरी हे तुम्हाला खात्रीने ऐकायला, समजून घ्यायला मिळेल असा शब्द मी देतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वंदे मातरम. जय श्रीराम. जय जगन्नाथ. जय सनातन. धन्यवाद.